तब्बल 2 तासानंतर शेकापचं आंदोलन स्थगित करण्यात आले। रस्ते दुरुस्तीचं आश्वासन मिळाल्यानंतर अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीचं आश्वासन देण्यात आलंय। दिवाळीपूर्वी रस्ते सुरक्षित करण्याचं हे लेखी आश्वासन देण्यात आलेलं आहे। तर हे आश्वासन पाळलं नाही तर यापुढे उग्र आंदोलनाचा इशारा शेकापनं दिलाय। आज आम्हाला पत्र दिलंय प्रशासनाने की तुमचं 10 दिवसात तालुक्यातले खड्डे भरू, ते कोणत्या क्वालिटीने भरणार ते लिहून दिलंय, किती निधी आला ते लिहून दिलंय। आणि जर आज ते पत्र मी स्वीकारतेय सगळ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतोय। पण मला सांगायचं आहे याच्यात हेतू एकच आहे की रस्ते चांगले झाले पाहिजे। आणि समजा जर चुकून रस्त्यांवरती त्यांनी ते काम क्वालिटी ठेवलं नाही किंवा काम वेळेवर दिवाळीच्या आधी केलं नाही तर आम्ही पुन्हा एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी ह्याच्याहून मोठं कडवं आंदोलन छेडू, हे आज तुमच्या चॅनलच्या निमित्ताने सांगते। कामगार पक्षाची भूमिका ही कायम संघर्षाची राहिलेली आहे। जेव्हा जेव्हा शेका पक्ष रस्त्यावर उतरतो तेव्हा विजयच प्राप्त करतो आणि संघर्षातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो। आजचं आंदोलन म्हणाल तुम्ही तर प्रचंड संख्येने एका चिडीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठिय्या मांडून बसलेले आहेत। प्रशासनानं मात्र नमतं घेतलेलं आहे आणि म्हणून काही अंशी मी म्हणेन हे आंदोलन स्थगित झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।